प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार आणि नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असताना एका तरुणीच्या धाडसी कृतीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे। आंदोलक विद्यार्थ्यांनी भरलेली प्रवासी व्हॅन अडवून विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी पुढे सरसावलेल्या रिया अहिर हिचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान 27 वर्षीय मॉडेल रिया अहिर या योगायोगानं त्या मार्गाने जात होत्या। दादरमधील कोहिनूर स्क्वेअरहून शिवाजी पार्ककडे जात असताना आंदोलक विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेली पोलीस व्हॅन त्यांच्या नजरेस पडली। व्हॅनमध्ये विद्यार्थ्यांना उभं राहायलाही जागा नसल्याचं पाहून त्या अस्वस्थ झाल्या। विद्यार्थ्यांना विनाकारण ताब्यात घेतले जात असल्याचं वाटल्यानं रिया यांनी थेट पोलीस व्हॅन समोर उभे राहत ती अडवली। मी स्वतःला थांबवू शकले नाही। आंदोलनाच्या घोषणा ऐकून मला वाटले माझं आंदोलन इथूनच सुरू होतं। विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना मी शांत उभी कशी राहू शकत नव्हते असं त्यांनी सांगितले। यानंतर रिया आणि पोलिसांमध्ये काही काळ शाब्दिक वाद झाला। पोलिसांनी फारसं काही बोललं नाही, त्यांनाही माहित होतं की ते चुकीचं करतायत असा दावा रिया यांनी केला। काही अंतरावर नेल्यानंतर विद्यार्थ्यांना सोडून देऊ असं पोलिसांनी सांगितल्याचं त्यांनी नमूद केले। मात्र जर सोडणारच असाल तर आताच सोडा अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली। रिया यांच्या म्हणण्यानुसार सुरुवातीला पोलिसांनी व्हॅन पुढे नेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या जागेवरून हलल्या नाहीत। अखेर पोलिसांनी व्हॅनमधील काही आंदोलक विद्यार्थ्यांना सोडल्याचा दावा त्यांनी केलाय। व्हॅनमधून बाहेर आल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी रिया यांचे आभार मानले। काहींनी हस्तांदोलन करत त्यांच्या धाडसाचं कौतुक केले, तर काहींनी गमतीनं त्यांना बॅडी असंही संबोधले। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला असून रिया अहिर चर्चेचा विषय ठरल्यात। विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात याची मला जाणीव होती। एक नागरिक म्हणून त्यावेळी काहीच केलं नसतं तर स्वतःला माफ करू शकले नसते अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान नीटसह विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ मुंबईत विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असून या आंदोलनात अनेक विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते तसेच काही कलाकारांनीही सहभाग नोंदवला आहे।